अर्णवला म्हणत असते, चिंटू चिंटू आता मी कायमची या घरातून जाते. तुला माझ्या मागे यायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, ताई ताई असं का बोलतेस तू? प्लीज ताई नको जाऊस. त्यावर अंजली म्हणत असते, नाही चिंटू नाही, आता मी थांबणार नाही. तू मला नाही तर माझ्या नवऱ्याला सुद्धा दुखावलंयस. आता मला हे शक्यच नाहीये की त्यांचा अपमान मी आणखी सहन करीन. आणि अशातच आता अंजलीने राकेशचा हात धरलेला असतो आणि अंजली म्हणते, चला आपल्याला या घरामध्ये आता एक क्षणही थांबायचं नाहीये. त्यावर मात्र राकेश अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की अंजली प्लीज समजून घे. अर्णव लहान आहे, त्याच्याकडनं झाली असेल चूक. आपण मोठे आहोत ना, आपणच त्याला समजून घेतलं पाहिजे. त्यावर अंजली म्हणत असते, तुम्ही किती साधे सरळ आहात, याचाच फायदा माझ्या चिंटूने घेतलाय. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, ताई ताई प्लीज, अर्णव सर जे काही सांगतायत, जे काही बोलतायत त्याचा एकदा तरी विचार करा. नका जाऊ या घरातून तुम्ही बाहेर. त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते, ईश्वरी माझा तुझ्यावर राग नाहीये, त्यामुळे मी तुला काही बोलू शकत नाही. पण मी चिंटूला सांगू इच्छिते, यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला. माझा नवरा एखाद्या झोपडपट्टीत जरी मला घेऊन गेला तरी त्या ठिकाणी मी सुखाने राहीन. खायला प्यायला काही नसलं तरी मी अर्धी चपाती खाऊन जगेन. आणि अशातच आता अंजलीने राकेशचा हात धरून त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, थांब ताई, जर तुला खरंच या घरातून जायचं असेल ना, तर मी आता तुला काही अडवणार नाही, कारण तू माझं सुद्धा ऐकत नाहीयेस. पण एक काम कर, ही घे, ही आपल्या अंधेरीतील फ्लॅटची चावी आहे. हा फ्लॅट आत्तापासून तुझ्या नावावर. अंजलीने ती चावी हातात घेतलेली असते आणि जोराची हिसकावून फेकलेली असते. अंजलीच्या या वृत्तीने राकेशला मनातल्या मनात खूप चीड आलेली असते. राकेश म्हणत असतो, काय ही लंगडी, चांगला आयता फ्लॅट मिळत होता साधारण अंधेरीमध्ये, या वेळेला 1.5-2 कोटीचा निश्चित असेल. या लंगडीला ना भिकेचे डोहाळे लागलेत बहुतेक. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, ताई ताई असं का वागताय तुम्ही? अहो हा फ्लॅट तुमचाच आहे. तुम्ही इतर कुठे राहण्यापेक्षा स्वतःच्याच हक्काच्या फ्लॅटमध्ये राहिला तर तुम्हालाही बरं. त्यावर मात्र अंजली म्हणत असते, नाही ईश्वरी नाही, मला माझ्या भावाच्या प्रॉपर्टीमधलं काहीच नकोय. ज्या भावाला आत्तापर्यंत इतकं मान इतकं प्रेम दिलं मी, त्याच भावाने माझ्या हक्काच्या माणसाला नको नको ते बोलून त्याचा अपमान केला. कसं विसरू शकेन मी हे? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज समजून घे. अशातच आता अंजलीने थेट अर्णवला म्हटलेलं असतं, चिंटू अजूनही तुला चिंटू हाक मारते, याच्यावरनं समज की अजूनही माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण ज्या दिवशी चिंटू हाक न मारत अर्णव हाक मारीन ना, त्या दिवशी मी बहुतेक तुझं थोबाडही पाहणार नाही. अशातच आता अंजली मत असते, चला ना, तुम्ही का थांबला तिथे? त्यावर राकेश अंजलीला एका कोपऱ्यामध्ये घेतो आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतो की अंजली प्लीज समजून घे, त्या फ्लॅटवर तुझाही तितकाच अधिकार आहे. त्यावर अंजली मत असते, हो आहे, पण मला तुमचा स्वाभिमान जपायचा आहे. त्यामुळे मला चिंटूकडनं आलेली कोणतीच गोष्ट नकोय. आणि अशातच आपण पाहतोय अंजलीने स्वतःच्या पर्समधील रोकडही आता अर्णवच्या समोर टेबलावर ठेवलेली असते. आणि ती घसघशीत रोकड बघून राकेशचे डोळे विस्फारलेले असतात. मशेटी राकेश आणि अंजली त्या घरातून बाहेर पडतात. चिंटू म्हणजे अर्णव रडू लागतो. ईश्वरी म्हणत असते, थांबा अर्णव सर, रडू नका. मी तुम्हाला शब्द देते, ताई आपल्यापासून फार काळ लांब नाही राहू शकत, कारण लवकरात लवकर ताईंना या नालायक राकेशची खरी वृत्ती कळणारच आहे. आणि त्या दिवशी ताई आपल्याकडेच पुन्हा पहिल्यासारखा राहायला येतील. इकडे आपण पाहतोय आता रस्त्याच्या एका कडेला राकेश आणि अंजली थांबलेले असतात.
आणि बऱ्याच वेळानंतर अंजली म्हणत असते, राकेश काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही, तुम्ही चिंटूचा विचार करू नका. तेव्हा राकेश मनातल्या मनात बोलत असतो, काय ही लंगडी, हिच्या नालायक फालतू भावाचा विचार मी करीन, ही खूपच साधा भोळा समजते मला. आणि अशातच आता अंजली म्हणत असते, चिंटूचा विचार प्लीज करू नका राकेश, तुम्ही आता आपला विचार करा. त्यावर राकेश नाटक करत असतो बोलायचं की अंजली प्लीज, मला असं वाटतं ना की तू असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. त्यावर अंजली म्हणत असते, मला तुमचा स्वाभिमान महत्वाचा आहे. तुमचा अपमान जर माझा भाऊ करत असेल तर तो माझा भाऊ आहे हे मी विसरणारच, कारण माझे देव आहात तुम्ही. त्यावर राकेश म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे, पण आता आपण जायचं कुठे. त्यावर अंजली म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही कुठे ना कुठेतरी राहत होताच ना आधीच तिथे. त्यावर राकेश म्हणत असतो, चल ठीक आहे. मग राकेश अंजलीला त्या खोलीमध्ये घेऊन गेलेला असतो जिथे खूपच पसारा आणि धूळ असते. अंजली लगेचच आता साडीचा पदर खोचते आणि साफसफाईला लागत असते. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, काय करतेस तू अंजली. त्यावर अंजली म्हणत असते, अहो बघा ना किती धूळ आहे, किती सगळा कचरा साठलाय, हे सगळं साफ केल्याशिवाय आपल्याला इथे राहावंसं तरी वाटेल का. त्यावर राकेश बोलू लागतो, गप्पा बस, गपचूप झोप इथे, आली मोठी साफ करणारी. राकेशचा आवाज चढलेला असतो आणि राकेशने ज्या आवाजाच्या पट्ट्यामध्ये आवाज केलेला असतो ते ऐकून अंजलीला धक्का बसतो. अंजली म्हणत असते, राकेश काय बोलताय तुम्ही हे. त्यावर राकेश म्हणत असतो, तुला ना खूपच मस्ती आली आहे. पहिल्यांदाच राकेशने अशा आवाजामध्ये म्हटलेलं असतं आणि अशी भाषा वापरल्यामुळे अंजलीला आता खूपच वाईट वाटतं. अंजली म्हणत असते, राकेश खरंच मला तुमच्याकडनं अशा शब्दांची अपेक्षा नाहीये, का असं बोलताय तुम्ही. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं देत होता ना तो अर्णव तुला अंधेरीचा तो फ्लॅट, घ्यायचा ना. त्यावर अंजली म्हणत असते, मला त्या फ्लॅटपेक्षाही महत्वाचं तुमचं स्वाभिमान आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, स्वाभिमान काय स्वाभिमान, स्वाभिमानचं काय लोणचं घालणार आहे का. आता आपल्याला राहण्यासाठी जागा, खाण्यासाठी अन्न आणि काही पैसे लागले तर कुठून आणायचे. त्यावर अंजली म्हणत असते, राकेश तुम्हीही काही ना काही कमवताच ना, त्यातून आपल्याला जे काही अन्न येईल त्यात आपण दोघं मिळून खाऊ. त्यावर राकेशने आता बाजूला असलेला स्टूल उचललेला असतो आणि जोरात आपटलेला असतो. स्टूल आपटल्यामुळे त्याची एक छोटीशी फळी अंजलीच्या पायाच्या बोटाला लागलेली असते आणि तिथून रक्त येत असतं. अंजली म्हणत असते, राकेश. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, गप्पा बस. आणि अशातच आता राकेश तिथून कुठेतरी निघून जातो. अंजली त्याच खोलीत राहून रडत असते आणि राकेशची वाट पाहत असते. अंजली स्वतःशी बोलत असते, हे असे का वागतायत, या आधी तर हे असे कधी वागले नाहीत. मी चिंटूच्या घरातून बाहेर पडून चूक तर नाही केली ना. आणि अशातच आता शेवटी राकेश एका दारूच्या दुकानावर गेलेला असतो आणि भरघोस दारू पिऊन ढोसून ढोसून शिडीतून लंगडत फंगडत पुन्हा एकदा घरी आलेला असतो. बऱ्याच वेळानंतर दाराशी आलेल्या राकेशची अवस्था पाहून अंजलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण राकेश इतका दारू पिऊन आलेला असतो की त्याला आता धड उभंही राहता येत नसतं. आणि अशातच आता अंजलीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. अंजली आता राकेशला दुरूनच समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण राकेशच्या तोंडातून येणारा दारूचा वास अंजलीला खूपच त्रास देत असतो. इकडे आपण पाहतोय अर्णवने त्याच्या काही माणसांना आता अंजली आणि राकेश नेमके कुठे गेले आहेत हे शोधण्यासाठी पाठवलेलं असतं. आणि तेवढ्यात अर्णवच्या माणसांनी अर्णवला फोन केलेला असतो की अर्णव सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम चोख पार पाडलं आहे. तुमचा तो राकेश आणि आपली अंजलीताई एका चाळीतील एका रूममध्ये आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवने तिथे नेमकं काय चाललंय याचा अंदाज घ्या आणि मला कळवा असं म्हणताच त्या अर्णवच्या माणसांनी प्रॉपर माहिती घेऊन अर्णवला सगळं काही सांगितलेलं असतं. अर्णव खूपच चिडतो आणि अर्णवने ठरवलेलं असतं की आता काय झालं तर या राकेशला रस्त्यावर घेऊन कुदवायचं, तुडवायचं, चांगलं तोडून फोडून टाकायचं आणि याची खरी कहाणी
ताईसमोर उघड करायची. आणि अशातच आता अर्णवने डॅशिंग पद्धतीने घरातून बाहेर एंट्री करत राकेशचा बाजार उठवण्यासाठी कसम खाल्लेली असते. त्यावेळेला ईश्वरीही अर्णवच्या बरोबरीने आता थेट राकेशला तुडवायला जणू बाहेरच निघालेली असते. इकडे राकेश फुल टू दारू पिऊन टुल्ल असतो. त्याला उभंही राहता येत नसतं आणि मग तो दाराच्या कोपऱ्याशीच पडलेला असतो. अंजली आतमध्ये असते. अंजली रडत असते. ती म्हणत असते, आयुष्यात पहिल्यांदाच खूप मोठी चूक केली मी. या नालायक माणसावर विश्वास ठेवला. या नालायक माणसाने तर माझ्या आयुष्याची वाट लावली आहे. आता तर मला ह्याच्यापासून कायमस्वरूपी लांब जावंच लागेल. आणि अशातच आता दाराशी आलेल्या अर्णव आणि ईश्वरीला पाहून अंजलीला खूपच बरं वाटतं. अंजलीला लगेचच आता ईश्वरीने धावत जाऊन मिठी मारलेली असते. ईश्वरी म्हणत असते, ताई ताई प्लीज तुम्ही रडू नका. काळजी तर कोणत्याच प्रकारची करू नका. आम्ही तुम्हाला याआधी जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा माणूस फक्त आणि फक्त तुमचा आत्तापर्यंत वापर करत होता. त्यावर मात्र अंजली मत असते, हो ईश्वरी हो, मी या माणसावर विश्वास ठेवून तुम्हा दोघांवर आत्तापर्यंत खूप अन्याय केला आहे. त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते, ताई तुम्ही आमच्याशी काय वागलात हे महत्वाचं नाहीये, पण हा नालायक माणूस तुमच्याशी आत्तापर्यंत जे काही वागला ना त्याचा सगळा बदला आपल्याला घ्यायचा आहे. खरं तर याला कुत्र्यासारखं तुडवून चार चौघात याची धिंड काढली पाहिजे. त्यावर लगेचच आता अर्णवने नालायक राकेशच्या छाताडावर पाय देत त्याला उठवलेलं असतं. आणि राकेशला अर्णव म्हणत असतो, बोल, तुला काय वाटलं की आतापर्यंत तूच बाजी मारलीस काय? बघ, आता माझी ताई माझ्या बरोबर आहे आणि ती तुझ्या विरोधात आहे. तुला असं वाटलं होतं की माझी ताई माझ्या घरातून बाहेर पडताना बक्कळ पैसा, फ्लॅट सगळं काही घेऊन पडेल ना, आणि मग त्या पैशावर तू मजा मारशील. अरे तसलं काही होणार नाही, कारण माझ्या ताईला तुझं खरं सत्य या आधीच कळलं असावं. त्यावर राकेश फुल नशेमध्ये असतो. त्यावेळी अर्णवने त्याला दोन सटासट कानाखाली दिलेले असतात. एका मागोमाग दोन सटासट कानाखाली पडल्यामुळे राकेशची आता चांगलीच नशा जवळजवळ 50% उतरते. आणि तो डोळे मोठे करून समोर पाहतो तर अर्णव उभा आहे. हे जेव्हा राकेशला कळतं त्यावेळी राकेश लगेचच म्हणत असतो, राणी सरकार, राणी सरकार, हा पुन्हा आला. हा माझ्यावर हात उचलतोय. बोला बोला काहीतरी याला. त्यावर अंजली म्हणत असते, नालायका, तू आज तुझी खरी वृत्ती मला दाखवलीस आणि मला कळून चुकलंय की तुझ्यापासून लांब राहणंच माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी सुरक्षितेचं आहे. त्यावर अंजलीला राकेश म्हणत असतो, ए लंगडे, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय ना त्याचा बाप मी आहे. त्यामुळे तू माझ्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. त्यावर राकेशच्या तोंडामध्येच एक पंच मारत अर्णवने जागच्या जागी गप्प केलेलं असतं. एका झटक्यात फटका लागल्यामुळे राकेश समोरच्या भिंतीवर जाऊन आदळतो आणि लगेचच आता तिथून उठण्याचा प्रयत्न करत असतो. पण पंच अर्णवने जोरात मारल्यामुळे राकेशला उठता येत नसतं आणि मग राकेश बाजूला असलेला फ्लॉवर पॉट हातात घेतो आणि तो जोराचा फेकून मारतो. तो आता थेट अर्णवला न लागता अंजलीला लागलेला असतो. आता अंजलीला लागल्यामुळे अर्णवचा राग अनावर होतो आणि लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवने राकेशला बुक्क्यावर बुक्क्या, लाथावर लाथा दे दनादन द्यायला सुरुवात केलेली असते. राकेश म्हणत असतो, ए अर्णव, एक गोष्ट लक्षात ठेव, असशील तू बॉडीगार्ड, मीही कमी नाहीये, तुझ्यापेक्षा चौपट फाईट करू शकतो. आणि राकेशने अर्णवला मारण्यासाठी फाईट उचललेली असते. पण तेवढ्यात अर्णवने त्याच्या छाताडावर एक फाईट मारत त्याला आडवं पाडलेलं असतं. अर्णव म्हणत असतो, तू तर आता गेलास. आणि तेवढ्यात राकेशला कुत्र्यासारखं बांधत अर्णवने त्याच्यावर आता खूप मोठा दांडका ठेवलेला असतो. आणि अर्णव म्हणत असतो, हाच दांडका आता वरून तुझ्यावर फेकणार मी. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, नाही नाही अर्णव, असं करू नकोस.
अर्णव थोडा तरी विचार कर. तू 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 मला मारणार? त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, हो, तुझ्यासारखी नालायक वृत्ती जगवायची मला अजिबात इच्छा नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अर्णवचा मामा आलेला असतो. तो म्हणत असतो, थांब अर्णव, याच्या पुढे कोणतंही अघटित कृत्य करू नकोस. या नालायकाला शिक्षा तर झालीच पाहिजे, पण ती तुझ्या हातून नको, तर कायद्याने कायद्याने शिक्षा होऊ दे अर्णव. आणि तेवढ्यात अर्णव म्हणत असतो, नाही मामा नाही, या नालायकाला शिक्षा तर आपणच करायची, कारण माझा कायद्यावर तितका विश्वास नाहीये. त्यावर राकेशला शेवटी वाचवत अर्णवचा मामा म्हणत असतो, असं बोलायचं नाही अर्णव, कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायद्यानेच या नालायकाला शिक्षा होऊ दे. त्यावर मात्र अर्णवने आपली मूठ आवळलेली असते आणि अर्णव म्हणत असतो, ठीक आहे मामा, तू म्हणतोस म्हणून हा नालायक वाचलाय. आणि अशातच आता अंजली अर्णवकडे आलेली असते. ती म्हणत असते, चिंटू मला माफ कर, मी तुझ्या विरोधात जाऊन वागले, तुला नको नको ते बोलले, पण खरंच सांगू का, तिथून निघताना मला खूप जड वाटत होतं. या नालायकावर विश्वास ठेवायला याने मला भाग पाडलं होतं. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, ताई तुला माफी मागायची गरज नाहीये, चल लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवं, तुझ्या कपाळातून रक्त येत आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर काळजी करू नका, मी कपडा बांधलाय त्यामुळे त्रास फारसा होणार नाहीये, आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊयाच. आणि लगेचच आता अंजली, ईश्वरी आणि अर्णव डॉक्टरकडे गेलेले असतात आणि अर्णवच्या मामाने पोलिसांना बोलवून राकेशला त्यांना तावडीत देण्याचं ठरवलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.